पाजा दोन दोन तीन झेल एकाने दोन झेल सोडलेत. त्यांना जास्ती गरज आहे. उन्हात थोडेसे विचलित झाले होते ते. आपण इथं पाहतोय गौरव मध्ये यांना इथे मात्र सन्मान केला जातोय. ते मात्र झेल सोडलाय किरण या क्षेत्ररक्षकाने. आपण पाहतोय लेग स्लिप मध्ये तैनात आहे. संधी होती विकेट मिळवण्याची आणि टेंबरेज संघावरती प्रेशर टाकण्याची, परंतु जलेबे नमक इथे मात्र प्रभाकरच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. ज्या प्रमाणे झेल सोडला त्याच्यावरती धावा मिळाल्या 4 आणि पुन्हा इथे मात्र दुसऱ्या चेंडूवरती आक्रमक फटका खेळत असताना चेंडूला मात्र भिडकवलाय. तिथे धावा मिळाल्यात पुन्हा 4. धावसंख्या जाऊन पोचले आतापर्यंत आपण पाहताय 11 या अंकावरती. शेवटच्या चेंडूवरती पुन्हा एक सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळाली आणि स्ट्राईक मात्र राहील पुन्हा प्रभाकरकडे. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या कुठलीही विकेट न गमवता आपण पाहतोय 12. अगदी थोडासा वेळ घेतला जातोय धुलेवाडी संघाकडून. पहिल्या षटकात विकेट मिळाली नाहीये कारण विकेटच्या शोधात असेल धुलेवाडी संघ आणि गोलंदाजी मार्क करते आपण पाहतो धुलेवाडी संघाकडून नितीन. नितीन प्रभाकर आता मात्र हलक्या हाताने चेंडूला खेळला गेलाय आणि तिथे मात्र नो मॅन झोन मध्ये चेंडू पडत असताना चेंडू उचलणार फिक करणार दरम्यान आपण पाहतोय 2 धावा पुन्हा प्रभाकरच्या माध्यमातून इथे जोडण्यात आल्या धाफलकावरती. धाफलक जाऊन पोहोचला 14 या अंकावरती. नितीन चांगली गोलंदाजी करेल कारण जबाबदारी दिले, बराचसा वेळ घेतला. कुणाला गोलंदाजी द्यायची, विकेटची कमाई करायचे. पहिला चेंडू हवेत होता परंतु क्षेत्ररक्षक पोचू शकला नाही. इथे मात्र रिव्हर्सचा अटेन आणि चेंडू मात्र जाईल 2 टप्प्याने सीमा पलीकडे आलाय तो चौकार. नितीन पहिला चेंडू हवेत होता प्रभाकर या फलंदाजाचा परंतु तिथे झेल पकडला नाहीये, कोण क्षेत्ररक्षक तैनात नव्हता आणि तिथे मात्र बॅटची कडा, बॅटच्या साह्याने धाव आपल्याला पाहायला मिळते प्रभाकरच्या. प्रभाकर अगदी थोडासा टायमिंग जुळल्यानंतर बाईकच्या स्वरूपात आहे, लेग बाईकच्या स्वरूपात आहे, माफी असावी. आता मात्र ओमकार स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय.
या संघाचा एक हार्ड हिटर फलंदाज, ज्याच्या फलितन आपण नेहमीच मोठ्या फटक्यांची अपेक्षा करतो. तो फलंदाज इथे आपण पाहतोय ओमकार भोईर. आता मात्र फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे मिड ऑफ वरती आणि तिथे मात्र झेल पकडलाय पप्पू या क्षेत्ररक्षकाने आणि माघारी परतवलाय फलंदाज ओमकारला. 4 चेंडू 3 धावांची खेळी करून ओमकार मात्र माघारी परतलाय. दरम्यान आपण पाहतोय अंतर्नेट देखील संघ इथे उपस्थित झालाय, त्यांचं देखील सहर्ष स्वागत या शृंखलेमध्ये. जाऊया खिलपट्टीवरती. अजूनही या षटकातील 2 चेंडू उर्वरित आणि फलंदाजी मार्गवरती सज्ज होईल प्रथमेश उर्फ सोन्या. आक्रमक फलंदाज आहे प्रथमेश, परंतु तितकाच जबाबदार देखील फलंदाज आहे. जबाबदारी घेऊन फलंदाजी करत असतो. इथे मात्र पहिलाच चेंडू स्टेट ड्राइव्ह फटका खेचलाय, कसा टायमिंग जुळला नाही. अगदी घरंगलत चेंडू सर्कल मध्येच अडवला जातोय पप्पू या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. पप्पूने या अगोदर देखील एक सुरेख झेल घेतला, ओमकारला माघारी परतवण्याचं काम केलं होतं ओमकार या फलंदाजा या पप्पू या क्षेत्ररक्षकाने. व्हाईट चेंडू दरम्यान आपण पाहतोय इथे व्हाईट चेंडू फेकला गेलाय. इथे मात्र चेंडू पडला आतल्या दिशेने. डावखुरी हाताच्या फलंदाजाच्या विरोधात अगदी बाहेरच्या दिशेने वलन घेणारा चेंडू पाहतोय. नॅचरल स्विंग आपल्याला पाहायला मिळेल. नितीन या गोलंदाजाच्या माध्यमातून जोरदार अपील झाली, परंतु इथे मात्र पंचांनी ती अपील फेटाळून लावली आणि बाल बचावलाय प्रभाकर हा फलंदाज आपण पाहतोय. आपण धावसंख्या पाहतोय 21 ही धावसंख्या धावफलकावरती लागली गेली. अजूनही उर्वरित 2 षटकामध्ये कशा रीतीने कामगिरी राहील. विकेट दिले का शेवटच्या चेंडूवरती. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय पियुष या गोलंदाजाला. एकवीस धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पहिल्या षटकात 12 आल्या होत्या, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा खर्च करत असताना 2 विकेट मात्र मिळून दिलेत नितीन या गोलंदाजाने. आणि तिसरा षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय पियुष गोलंदाज अगदी पंचांच्या डाव्या हाताने गोलंदाजी करेल, स्वतः उजव्या हाताने गोलंदाजी करेल, म्हणजेच अर्ध विकेटने मारा करत असेल प्रथमेश फलंदाजाच्या विरोधात. प्रथमेश हा फलंदाज आपण पाहतोय एक आक्रमक फलंदाज. आतापर्यंत 1 चेंडू खेळला, त्याच्यावरती 1 धाव मिळाले. आणि दुसरा चेंडू खेळत असताना चेंडू मात्र फटका खेळलाय, तिथे क्षेत्ररक्षक नाहीये, खाली एरिया होता, तिथे मात्र चौकार लगावत असताना आलाय तो चौकार आणि चौकारच्या साहाय्याने धावफलक मात्र सरसावेल जाऊन पोहोचेल 25 या अंकावरती. डॉट चेंडू होता.
त्याच्यावरती विकेट दिली उशिराने ना मग धुलेवाडी संघाचा विचार करायला गेला तर 12 प्रतिनिधी अगदी चांगला दांडगा आहे आणि तो आम्हाला माहिती पुरवतोय आणि तो देखील स्कोरबोर्डकडे पाहतोय. ग्राउंडमधून कोणतीही चर्चा करू नका. आपण पाहतोय दरम्यान इथे मात्र निर्धाव चेंडू गोलंदाज पियुष याच्या माध्यमातून. दरम्यान इथे मात्र चांगला चेंडू हाताळण्याचा प्रयत्न होता. लेग एसटीच्या वेध या चेंडूकडून घेणे अपेक्षित होतं गोलंदाजाच्या माध्यमातून, परंतु अगदी लेग साईडची वेष्टी मिस करत असताना चेंडू निघून गेला एसटी रक्षकाकडे आणि तिथे व्हाईटची घोषणा झाली. तिथे एक धाव मात्र इथं वाढवली जाईल धावफलकावरती. आता मात्र पुन्हा अगदी बाहेर चेंडू ठेवलाय. पुन्हा आपल्याला वाईट पाहायला मिळतोय. फलंदाजाकडून वारंवार चेंडू सोडला जातोय कारण माहीत आहे खराब चेंडू आहे, त्याच्यावरती फटका खेचायचा नाहीये, फुकटची धाव घ्यायची आहे आणि ती धाव मात्र इथे घेत असताना प्रथमेश आपण पाहतोय. आतापर्यंत 3 चेंडू खेळलाय, 5 धाव्यांवरती खेळतोय प्रथमेश, परंतु ताकदवार फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल एक टप्प्याने सीमा पलीकडे, आलाय तो चौकार. अजूनही विचार करायला गेलात तर टेंबरेज संघाकडे फलंदाजी आहे आणि तशा रीतीने फलंदाजी देखील होते. 2 वाईट नंतर हा एक चौकार. प्रेशर होता गोलंदाजावरती एक चांगला चेंडू फेकण्याचा, परंतु तो चेंडू फेकत असताना कुणीतरी चांगला ताकदवार फटका खेळला प्रथमेश या फलंदाजाने आणि तिथे 4 धावा मिळवल्या. 4 चेंडू आणि 9 धाव्यांवरती आपण प्रथमेशला खेळताना पाहतोय आणि त्याच्या साथीने आपण पाहतोय रुपेश. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक तैनात कल्पेश, चुकी होणार नाहीये तिथे मात्र पकडला जाईल. झेल संपवलाय प्रथमेशचा खेळ. पहिला चेंडू गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो प्रथमेशला एक वेगवान गोलंदाज आहे, गतिवान गोलंदाज आहे ना. पहिला चेंडू गतिवान फेकत असताना फलंदाज पियुषला मात्र निर्धाव चेंडू खेळण्यास भाग पाडलाय. अगदी 36 धावा डिफेन्स करायचे वाचवायचे शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना जाईल का, कारण गोलंदाजी पाहायला गेलं तर चांगली टेंबरेज संघाची पाहायला मिळते. फुलटॉस प्रतिचा चेंडू स्टेट डाऊन फटका अगदी पंचांच्या डोक्यावरून या चेंडूला खेळून काढलाय. तिथे ओमकार तैनात होता. एकच धाव तिथे खर्च होईल आणि स्ट्राईकला आता आपल्याला पाहायला मिळेल धुलेवाडी संघाचा 1 मॅन आरबी कमलाकर. धुलेवाडी संघाचा 12वा प्रतिनिधी बघतोय आपण आकाशला, अक्षयला. अक्षयचा विचार करायला गेला तर मला वाटतं दररोज 2-4 वडापाव नक्कीच खात असेल. इथे मात्र चांगला फटका कमलाकरच्या माध्यमातून. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. आलाय तो षटकार पहिल्याच चेंडूवरती प्रथमेशच्या विरोधात ठोकलाय तो घनागती प्रहार षटकार आणि षटकारच्या साह्याने धावफलक आपण पाहतोय 7 अंकावरती. आपण पाहिला अगदीच कंपल्सरी चेसिंग कंपल्सरी ड्रेसिंग असल्या कारणाने दोन्ही संघाला 2-2 धावांची पेनल्टी ॲड केली होती. ती मात्र इथे कुठेच गृहीत धरली जाणार नाहीये. दोघांचे 2 धाव्यांची पेनल्टी मायनस होणार आहे कारण दोन्ही संघाकडे ड्रेस कोड नाहीये. परंतु येणाऱ्या पुढच्या सामन्यांमध्ये कोणताही संघ विजयी होईल आणि त्यांना मात्र 2 संघाची 2 धावांची कंपल्सरी इथे मात्र पेनल्टी राहणार आहे याची दक्षता घ्यायची.
इथे मात्र पुन्हा अशा बॅटची कडा, चांगला अटेंड, अगदी प्रयत्न केला होता पियुष या फलंदाजाला धाबाच्या स्वरूपात बाद करण्याचा, परंतु नाहीये. बालबाल बचावलाय कारण डायरेक्ट हिट होऊ शकला नाहीये. दरम्यान इथे संघ पाहतोय अनथर्ड नीड आणि त्यांच्या समेत कोण संघ खेळणार आहे तो संघ देखील इथे उपस्थित झालाय वाटतंय. बांगरवाडी या षटकातील शेवटचा चेंडू असेल. वर झाली का काय? नाही, शेवटच्या चेंडूवरती काय झाला? डॉट, 1 रन घेतली का? ओके. कमलाकर पुन्हा स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचले 9 या अंकावरती. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती आपण रुपेशला पाहतोय. इथे मात्र चेंडू पडता क्षणी अगदी एक्स्ट्राची उंची मात्र या चेंडूवरती पाहायला मिळाली आणि तिथे मात्र निर्धाव चेंडू खेळत असताना कमलाकरला आपण पाहतोय. या संघाचा चांगला गुणवान अष्टपैलू कामगिरी करणारा फलंदाज आपण पाहतोय, ज्याच्या गोलंदाजीतून आम्ही पाहिल्या 3च धावा खर्च केल्या होत्या आणि 1 विकेट देखील मिळवली होती. आता मात्र ऑफसाईडच्या दिशेने चेंडूला उडवलाय पॉइंट क्षेत्राच्या डोक्यावरून आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षक जाऊन पोहोचलाय. दूरवरून क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. एक्स्ट्रा कव्हर मध्ये जो क्षेत्ररक्षक होता तो मात्र कव्हर पॉइंटला जाऊन तिथे मात्र त्या चेंडूला अडवतोय आणि फेकी करतोय. तोपर्यंत 2 धावा मात्र तिथे पूर्ण करत असताना आपल्याला पाहायला मिळाली टीम ढुलेवाडीकडून कमलाकर आणि पियुष. आता मात्र स्टेट ड्रावचा फटका आपण पाहतो. कार्पेट लेवलचा फटका, क्षेत्ररक्षक तैनात आहे तिथे मात्र पुनशा मिळेल 1 धाव. नॉन स्ट्राईक एंडला येऊन उभा राहील कमलाकर. शेवटपर्यंत उभा राहायचे कमलाकरला माहीत आहे. अगदी आखूड धावा आहेत, माफक धावा आहेत आणि त्या धावांचा पाठलाग कशा रीतीने करायचे. एखादा षटकार, एखादा चौकार प्रति षटक मध्ये ठोकायचा आहे आणि 1-2 सिंगल 2 चेंडू गेले तरी कुठे हरकत नसणार आहे, कारण अगदी माफक धावसंख्या आहे. 37चा पाठलाग करायचे. पहिल्या षटकात आपण जर पाहिल्या तर 9 धावा खर्च केल्या होत्या प्रथमेशने. आता रुपेश गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला. 3 चेंडूमध्ये 3 धावा खर्च करतोय. आता पियुषला आपण पाहतोय. डावखुरी हाताचा फलंदाज पियुष आणि दरम्यान इथे पाहतोय आम्ही धोत्रे संघाचा एक अष्टपैलू तेजस कांबरी इथे उपस्थित झाला. त्यांचं देखील आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत. या सामन्यांचा लाभ घेण्यासाठी उद्याच्या दिवसात धोत्रे संघाकडून तो खेळताना पाहायला मिळेल आणि ग्राउंडची पाहणी करण्यासाठी आलाय. आता मात्र चांगला फटका पियुष या फलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल आहे. सिंगलच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचला 18 या अंकावरती. अगदी मोठ्या उत्साहाने आणि ताकदीने टेंबरे संघ उतरला होता मैदानात, परंतु तितक्याशा धावा कुठू शकला नाहीये. मी सांगितलं होतं टॉस हारल्यानंतर थोडंसं स्मित हास्य देखील आपल्याला पाहायला मिळालं प्रथमेशच्या चेहऱ्यावरती. ज्याला जे डिसिजन पाहत होतं डिसिजन मिळाला होता आणि त्या धावांच्या शोधात होता, परंतु 2 चौकार ठोकल्यानंतर 3ऱ्या चेंडूवरती बाद करण्यात यश प्राप्त केलं होतं
गोलंदाज पियुषने आणि तिथे मात्र परतावं लागलं होतं. फलंदाज एकोणीस धावा हा घेतली. या षटकात बघा पहिला चेंडू निर्धाव. किरण जरा लक्ष दे. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर 2, त्यानंतर परत 1, त्यानंतर षटकार, त्यानंतर निर्धाव चेंडू आहे, त्यानंतर शेवटच्या चेंडूवरती 1. बरोबर. 10 धावा या षटकात आपल्याला पाहायला मिळाल्या. पहिल्या षटकात 9 होत्या आणि 10, 19 धावा आपण पाहतोय धावफलकावरती. अजूनही येणारे 12 चेंडू आणि गरज असेल ती 18 धावांची. इथे मात्र नो चेंडू. कसला इथे मात्र पुन्हा आपण पाहतो नो चेंडू. त्याच्यावरती पकडलाय झेल आणि नो प्लस 2 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतील. पुन्हा फ्रीट असेल. नाही, सलगचे 2 बिमर फेकले तर गोलंदाज बाद असतो. याच्याकडे लक्ष द्या. ओमकारने पहिला चेंडू ओव्हर स्टेपचा फेकला होता, त्या कारणास्तव इथे नो मात्र दिला होता. साईट नव्हती विचारली तरी मी पंचांना सांगून देतो. इथे मात्र चेंडू मात्र फेकून दिलाय. पुन्हा आला तो आउट ऑफ द पार्क. षटकार आणि षटकाराच्या साह्याने धावफलक जाऊन पोचलाय 29 अंकावरती. आता फक्त आणि फक्त 8 धाव्यांची गरज असेल येणाऱ्या 11 चेंडूमध्ये. फ्रीटच्या चेंडूवरती पियुषच्या माध्यमातून फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली. नक्कीच साईड जर गोलंदाजांनी सांगली नाही तर ती हंपांची जबाबदारी असते. विचारून घ्यायचं असते तू कोणत्या हाताने कोणत्या साईडने गोलंदाजी करतोय आणि तसं मात्र फलंदाजाला सांगायचं असतं का गोलंदाज डावखुऱ्या हाताचा आहे का उजव्या हाताचा आहे. ही जबाबदारी अगदी पंचांची असते. नियमामध्ये थोडासा बदल झालाय, त्याच्याकडे पंचांनी लक्ष द्यायचंय. सलगचे 2 निर्धाव चेंडू आपण पाहतो. ओमकार या गोलंदाजाच्या माध्यमातून फेकण्यात आले. समोर फलंदाज आपण पाहतो कमलाकरला, ज्याच्या फळी तो पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता. त्यानंतर आपण पाहतो 2 सिंगल आणि सलगचे 2 निर्धाव, 4 चेंडू निर्धाव खेळला आतापर्यंत. आता मात्र मोठा फटका, प्रहार चढवलाय आणि धावा मात्र मिळतील या चेंडूवरती 6
आणि 6 धाब्यांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 36 या अंकावरती. आता फक्त आणि फक्त एक धावेची गरज असेल. अजूनही चेंडू या षटकात आपण पाहतोय उर्वरित एक चेंडू असेल. आता मात्र हलक्या हाताने कट केलाय. फर्स्ट स्लिप आणि पॉइंटच्या मधून हा चेंडू ट्रॅव्हल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे धावा मिळतील कमलाकरला 4 आणि 4 धावेंच्या मदतीने इथे मात्र विजय प्राप्त करून दिला धुलेवाडी संघाला. वेल प्लेट धुलेवाडी संघ, हार्ड लक टेंबरे संघ.